नमस्कार. हर घर तिरंगा यशस्वी करण्यासाठी खानापूर भाजपची बैठक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. ಈ ವರ್ಷ 10ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ 14ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ ಬೆಳಗ್ಗೆ ಯಾತ್ರಾ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हर घर तिरंगा यशस्वी करण्यासाठी खानापूर भाजपची बैठक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. खानापूर तालुक्यात हर घर तिरंगा अभियानाचा भव्य शुभारंभ 10 ते 15 ऑगस्ट पर्यंत. भारतीय जनता पक्ष खानापूर मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान दिनांक 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत विविध कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. श्री सुंदर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून दिनांक 10 ऑगस्ट सोमवार रोजी जगज्योती श्री बसवेश्वर सर्कल येथून बाजारपेठ मार्गे श्री 84 मंदिरापर्यंत विशाल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वाद्यवृंद सहभागी होणार असून अतिदीर्घ तिरंग्यासह देशभक्तीपर वातावरण निर्माण केले जाणार आहे. तसेच दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी घराघरात भारतीय ध्वजाचे वितरण करण्यात येणार असून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हर घर तिरंगा. हर घर तिरंगा अभियान व्यापक जनसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत आमदार श्री विठ्ठल हलगेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुबल, खानापूर मंडळ अध्यक्ष श्री बसवराज सानिकोप्प, श्रीमती धनश्री सरदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य श्री बाबूराव देसाई, श्री गजानन रेमाणी, श्री सुंदर कुलकर्णी, श्री सुरेश देसाई, श्री सुनील मड्डीमनी, श्री पंडित ओगले, श्रीकांत इटगी, श्री सदानंद पाटील, श्री चेतन मनेकर, श्री मोहन पाटील, तालुका सरचिटणीस श्री गुंडू तुप्पिनकट्टी, श्रीमती सुनीता पाटील आदी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत तालुका सरचिटणीस श्री मल्लाप्पा मारिहाळ यांनी केले. यावेळी आमदार श्री विठ्ठल हलगेकर, श्री प्रमोद कोचेरी, श्री संजय कुबल, श्रीमती धनश्री सरदेसाई, श्री बसवराज सानिकोप्प आणि श्री सुंदर कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना अभियानाची माहिती देत ते यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री गजानन रेमाणी यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकारांचे आभार मानले. यावेळी श्री प्रशांत लक्केबैलकर, श्री राहुल अलवणी, श्री सदानंद माशेकर, श्री राजू पेडणेकर, श्री शिवा महेकर, रवी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारनं फंड रिलीज केला आणि प्रत्येक गावामध्ये तुम्हाला काम करण्यासारखं आहे. आणि तेही कुठं आता तुम्ही ओरडताय, आमच्या गावात शाळेची रूम नाही आहे, पास झाले पडले रिपेरी पाहिजे, कळलं नाही गावामध्ये सांगायचं. किंवा अंगणवाडीत रूमच नाही आहे, जागा असेल तर अंगणवाडी घ्या. आणि ते गावकऱ्यांनी ठरवायचं आहे. पूर्वी पंचायत ठरवत होते, तुम्ही कामं त्यांना काय द्यायची व्हिडिओला त्याप्रमाणे द्यायची, त्या प्रकारे एस्टिमेट होणार. एस्टिमेट होऊन एक त्याचं डिपार्टमेंट, पूर्वी कसं PWD किंवा PRD खात्यामार्फत होत होतं, तसंच होणार आहे आता. NRC म्हणून पूर्वी पंचायत कुणालाही सांगत नव्हते, त्यांचाच इंजिनियर असायचा, त्यांचंच करायचे ते. परंतु आता तसं नाही. आता एखादं काम त्यांनी सांगायचं, ते मंजुरी करून एस्टिमेट करायचं काम कोणाचं, त्या कन्सर्न डिपार्टमेंटचं. तशा पद्धतीने कामं होणार, चांगली कामं होणार आहेत. त्याच्यासाठी जवळजवळ 70 कोटी आमच्या तालुक्याला आलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्याचा यूज करा. कार्यकर्त्यांना त्यांना आपण पुढे व्हा. बरेच मेंबर लोक वगैरे बघा आता जे काम करा ते काम करूया म्हणून प्रयत्न करा. तुम्ही नवीन होणार आहे का करू नये, त्याच्यासाठी करा. आम्ही तुम्हाला गाईडलाईन देतो, अधिक मदतही करतो. कारण तिथं कोण नाही आहे, PDO आणि अधिकारी आहेत, म्हणून त्याचा तुम्ही फायदा घ्या. हा एक संदेश भारतीय जनता पार्टीला तुम्हाला एक चांगला संदेश आहे, त्याचा उपयोग करून घ्या. त्याच्यासाठी आणि एकदा आपण बैठक पाहिजे घेऊया आणि कामांना सुरुवात करूया. ಹಾಗೆ
ವಿಶೇಷ ನಮ್ದೊಂದು ದೊಡ್ಡ ಚಾಟ್ ಮುಗಿಸಿದ್ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರ ಯಾವುದು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪಡೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಉಳಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಹೆಂಗಾಗಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ವರ್ಷ 10ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ 14ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೂ ಫಿರಂಗಿ ಯಾತ್ರಾ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಮ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಾವು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇವೆ. ಪ್ರತಿ 10ರಿಂದ 14ರವರೆಗೆ ರೈಲಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಯೋಜನೆ ಆಗಿದ್ರೆ ಅದ್ರೊಳಗೆ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ರೈಲಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನಮ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ, ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಇಷ್ಟು ಸೇನಕ್ಕೆ ನಾವು ಜವಾಬ್ದಾರಿನೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಾವು ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅದು ನೋವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಂತ ಕೇಳ್ತ. ನಿಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿನೂ ಕೊಟ್ಟರು, ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟರು ಬಹುಶಃ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಐತೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ಮೋರ್ಚಾಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ನೀವು ಈಗಾಗಲೇ ಬರ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ. ಈ ಸಂದೇಶ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮುಟ್ಟಿಸಿದಾಗ ಮಾತ್ರ ಇದು ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಸಫಲ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮದು ಈಡೇರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಮತ್ತೆ ನಾವು ಇಷ್ಟು ಮಂದಿ ಬಂದು ನಾವು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲ ವಿಷಯ ಮುಟ್ಟಬೇಕು ನಮ್ದೆಲ್ಲ ಇಡೀ ತಾಲೂಕದ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಅಮಾನ್ಯತವಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದೈತಿ. ಆದ್ದರಿಂದ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮಾಡಬೇಕು. ಮೊದಲು 3 ದಿವಸ, ಪ್ರತಿ 3 ದಿವಸ ಅವಾಗ ನಾವು ಹಿಡಿದು ಹೋಗೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುಂದಿನ ಬಿಜೆಪಿ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಖಾನಾಪುರ ಬರಲಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಾಗಿದ್ದಲ್ಲ ಮೆಂಬರ್ ಆಗಲಿ ಆಗಲಿ, ನಿಮಗೊಂದು ಒಳ್ಳೆ ಭವಿಷ್ಯ ಬರಲಿ, ಮುಖ್ಯ ವಾಹಿನಿಗಳು ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೇನು ಮಾತಾಡೋಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ सेक्रेटरी कार्यकारिणीची त्याला प्रत्येकाला माझी जबाबदारी काय, मी काय केलं पाहिजे, राजकारणापेक्षा राष्ट्रीय महत्वाचं या दृष्टिकोनातून घरघर तिरंगाच्या माध्यमातून एक चांगली संधी आज आम्हाला मिळाली. आपण त्या भागातला उपाध्यक्ष म्हणून, त्या भागातला महाशक्ती मित्र प्रमुख म्हणून, त्या भागातला सेक्रेटरी म्हणून, त्या भागातला मोर्चाचा पदाधिकारी म्हणून माझ्या क्षेत्रामध्ये किती कार्यक्रम यशस्वी करतोय, बाईक रॅली असल्यानंतर त्या ठिकाणी किती लोकांना आणतोय हे महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून राष्ट्र हितासाठी आपण प्रत्येकाला कार्यरत राहावं अशी संधी त्या ठिकाणी व्यक्त करतो. सबसे हर घर तिरंगा अभियान आपण सर्वांनी मिळून यशस्वी करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. व जे आपल्या तालुका अध्यक्षांनी आता जो कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे, त्या कानमंत्राचा वापर करून तुम्ही देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये या ग्रामपंचायतीपासून जिल्हा पंचायत, तालुका पंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बूथ लेवलवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी देखील तळागाळात प्रयत्न करून अध्यक्षांनी दिलेल्या कानमंत्राचा वापर करावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छितो. व आपण सर्वजण इथं उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे एकांत शब्दात आभार मानून ही बैठक संपल्याची तयारी.